नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. कटवडा, कढीवडा, वडापाव, वडा सांबार, वडा चटणी, वडा सॅम्पल, जंबो वडा, नुसत्या बटाटा वड्याची ही अशी वेगवेगळ्या प्रकारे आपण चव बघू शकतो. इतर वेळी तर बघतोच, पण थंडीत सकाळी 10च्या आत त्या चवीचा मिळणारा झणझणीत, चटपटीत, तरतरी आणणारा स्वाद घेतलाच पाहिजे. आज मी कटवडा या व्यंजनाचा पुन्हा नवा अनुभव घेतला. नवा अनुभव अशा अर्थाने की हॉटेल वेगळे, साहजिकच त्यामुळे वड्याची कटाची चव वेगळी, माझ्या वयाची बदलती तारीख, वेगळे क्षण, वेगळी सोबत, इत्यादी इत्यादी. त्यामुळे नवा अनुभव म्हणणे आले. माझे एक मित्र नेहमी म्हणायचे, तेजसचा कटवडा खाऊ. मागे एकदा ठरवलेलं ते रद्द झालं. आज ती इच्छा रद्द होणारच नाही अशी बिनकामाची वेळ होती. त्यामुळे त्याला फोन केला. तोही शनिवार असल्याने आरामात रिकामाच होता. आलोच म्हणाला आणि तो आल्यावर आम्ही दोघं गरम गरम कटवड्यावर ताव मारण्यासाठी तेजसमध्ये गेलो. वडेवाल्याच्या सौभाग्यवतींचा कटवड्याआधी सर्व पदार्थ बनवण्यात पुढाकार असतो ही माहिती वडेवाल्या मालकाने दिली. त्यामुळे कटवड्याची चव आणि सगळ्याच पदार्थांची चव ही सौभाग्यवतींच्या सांगण्याप्रमाणे त्यात साहित्य टाकून बनवण्यात येते अशी पुष्टीही जोडली. अजून कशी आली नाही दिलेली ऑर्डर असं आम्ही कुजबुजत होतोच तेवढ्यात कटवडा आला. गरम गरम वाफाळलेला कट, त्यात आरामात शेकत शेकत पहुडलेला बटाटा वडा, अंगावर चिरलेला कांदा आणि भुरभुरलेली कोथिंबीर घेऊन बाजूला काकडीचे काप, असा थंडीत शेकत बसलेला. 2 लिंबांच्या फोडी, बटरमध्ये 2 चांगलेच गलेलठ्ठ भाजलेले पाव, चमचे, असा लवाजमा ताटलीतून समोर आला. तोंड तर आधीपासूनच खवळलेलं होतं. क्षणाचाही विलंब न करता चमच्याने वड्याला डिवचलं. तोही सराईतासारखा न चिडता विभागला गेला. आतील बटाट्यावर कटाने ताबा मिळवला. लिंबाच्या फोडींना पिळून मिश्रण छानसं चांगलं हलवून एकजीव करून पटकन गरम गरम घास चमच्याने तोंडात टाकला. गरम चमचा आणि गरम रस्सा, जीभ चांगलीच पोळली. डोळ्यातून पाणी आणि हृदयातून आनंदाने टुणकन उडी मारली. मसाल्याच्या चविष्ट तिखट चवीने साऱ्या शरीरातील सूक्ष्म रंध्र मोकळी झाली. इतका वेळ आम्ही मित्र गप्पा मारत होतो, पण खाणं चालू झाल्यावर जी काही शांतता पसरली ती "अजून पाव देऊ का?" या वेटरच्या हाकेनेच भंग पावली. आणखी एक पावजोडी घेऊन मस्तपैकी कटात बुडवून कटवड्याचा पुरेपूर आस्वाद घेतला. गरम गरम स्पर्श, तिखट चव यानं सारं अंग मोकळं झाल्यासारखं वाटलं. ऊर्ध्वजत्रुगत सारे अवयव अगदीच मोकळे झाले. एक चहा मागवला. आनंद आणि तिखटपणा असं संमिश्र मिश्रण डोळ्यात तरळत होतं. जरा जास्तच फुंकून फुंकून चहा प्यायलो आणि दोघेही तृप्त झालो. मजा आली. अन्नदाता सुखी भव असं आपण नेहमीच म्हणतो, तसंच आत्ताही म्हणालो. चारोळी. वाळलेल्या पानास विचारलं, मागे वळून आयुष्य कसं जाणवतं? वाळलेल्या पानास विचारलं, मागे वळून आयुष्य कसं जाणवतं? पक्षी वारा निसर्गात मस्तच, करवत कुऱ्हाडीच्या दहशतीत होतं. म्हणाला, पक्षी वारा निसर्गात मस्तच, करवत कुऱ्हाडीच्या दहशतीत होतं. वाळलेल्या पानास विचारलं, मागे वळून आयुष्य कसं जाणवतं? म्हणाला, पक्षी वारा निसर्गात मस्तच, करवत कुऱ्हाडीच्या दहशतीत होतं. प्राजक्त. धन्यवाद.